शिंदे सरकारच्या काळात हाफकिन फेम तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या आरोग्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपये खर्च करून शववाहिका खरेदी केल्या होत्या। यातील 5 शववाहिनी या रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात गेल्या महिन्यापासून विना वापराशिवाय पडून आहेत। तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केंद्र सरकारला राज्यात शववाहिका हव्या आहेत असे पत्र दिले होते। हे संपूर्ण कंत्राट 350 कोटी रुपयांचे होते। त्यापैकी केंद्र सरकारने 35 कोटी रुपये मंजूर केले। राज्य सरकारने आयशर कंपनीकडे या शववाहिनीचे कंत्राट दिले होते। त्यानुसारच आयशर कंपनीने 100 अत्याधुनिक शववाहिन्या तयार करून राज्य सरकारकडे सुपूर्द केल्या होत्या। मात्र या अत्याधुनिक शववाहिन्या पुण्यात धूळ खात पडून आहेत। कोणाचे नातेवाईक मृत पावलेत तर मृतदेह नेण्यासाठी शववाहिनी मिळत नाही। खासगी अँब्युलन्ससाठी हजारो रुपये द्यावे लागतात, तर दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या पैशांच्या जोरावर कोट्यावधींची निविदा निघतात। यातून रगड कमिशन कमावतात असाही आरोप तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर विरोधकांनी केलाय। जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने या शववाहिन्या सरकारकडे आल्या। यातील 5 शववाहिन्या या रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी मनीषा विखे असताना आल्या होत्या। सदर स्थितीत या शववाहिन्या आल्यापासून ऊन पाऊस खात जिल्हा परिषदेच्या आवारात पडून आहेत। चाकांनी हवा गेली तसेच बॅटरीही डाऊन झाली आहे। या गाड्यांची नोंदणी पुणे उपप्रादेशिक कार्यालय येथे करण्यात आली आहे। विशेषतः जेव्हा प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आधीच शवगृह आहे, नवीन शववाहिका वापरात आणल्या जात नसतील तर त्यावर इतका मोठा खर्च का गेला असा प्रश्नही त्यांना पडलाय। जिल्हा रुग्णालयामधून गावापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त जास्तीत जास्त 2 ते 3 तास लागतात। त्यामुळे रुग्णवाहिकांमध्ये मृतदेह वाहून नेले जाऊ शकतात। 10-15 तासांपेक्षा जास्त वेळ मृतदेह वाहून नेण्याची आवश्यकता असल्यास शववाहिका आवश्यक असतात, अन्यथा रुग्णवाहिका पुरेशी आहे। जिल्हा रुग्णालयात शवगृह विकसित करण्यासाठी निधी नाही, तरीही मृतदेह वाहून नेण्यासाठी व्हॅन खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत। या व्हॅनचा काही उपयोग नाही आणि त्या उघड्यावर वापरल्या जात नाहीत। जर त्या वापरल्या जात नसतील तर सरकारने त्यांच्यावर इतके पैसे का खर्च केले असाही प्रश्न उपस्थित होत आहे। सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागातील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 2 ते 3 महिने वेतन दिलेले नाहीत, परंतु त्यांच्याकडे शववाहिका खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, जे फारसे वापरले जाणार नाहीत असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।